नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. मार्केटमध्ये थोडंसं सेंटिमेंट सुधारत आहे असं वाटतं आहे. म्हणजे आता सगळेजणच मिळून ही जी तेल गॅस याची समस्या उद्भवली आहे ती कमी झाली पाहिजे किंवा बंद झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावेत या बाजूचे झाले आहेत. किंवा कोणाला तरी मध्यस्थी घालून या युद्धामध्ये काही मार्ग काढावा का हा विचार चालू आहे. म्हणजे इतके दिवस जी रोलर कोस्टर राईड चालू होती त्याचं रूपांतर आता सी-सॉमध्ये झालं आहे. थोडासा ट्रम्प साहेबांचा इगो पण दुखावला जातो आहे, कारण त्यांचं रेटिंग कमी झालं आहे. दुसरी गोष्ट, बॉन्ड यील्ड वाढत आहे. बॉन्ड यील्ड वाढत आहे याचाच अर्थ ट्रेझरी बॉन्ड्सची किंमत कमी होती आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला समजा 100 रुपयाला बॉन्ड मिळत होता आणि तो बॉन्ड जर आता 95 रुपयाला मिळायला लागला, म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला 4 रुपये व्याज मिळत होतं, तेवढंच 4 रुपये व्याज तुम्हाला 95वर मिळू लागलं. याचाच अर्थ बॉन्ड यील्ड वाढलं, म्हणजेच बॉन्डची किंमत कमी झाली. डॉलर इंडेक्स पण कमी होतो आहे. अमेरिकेत महागाई पण वाढती आहे. या गोष्टी सगळ्यामुळे ट्रम्पचं रेटिंग पण कमी होत आहे. तर ट्रम्प दुखावले गेले, त्यांचा इगो दुखावला गेला आहे. आता त्यांनी प्रयत्न चालू केला आहे की हे युद्ध बंद कसं होईल. तर ते काही मध्यस्थामार्फत मागणी करतायत सीज फायरची, पण त्याला इस्रायल आणि इराण सपोर्ट करत नाही. आज ऐकलं असं की इराणने काही अटी पण घातल्या आहेत. अमेरिकेने 15 पॉईंटचा एक प्लान पाठवला आहे असं न्यूयॉर्क टाइम्सनी दिलं आहे. अमेरिका म्हणत आहे की सिव्हिल ॲटॉमिक एनर्जीच्या बाबतीत अमेरिका मदत करेल. अमेरिकेमध्ये 2 वर्षाचे बॉन्ड्स जे विक्रीला काढले होते त्याला फारसा रिस्पॉन्स मिळालेला नाही. आणि इस्रायलने काही हल्ले थांबवलेले नाहीत. कॅस्पियन सीमधून रशिया आणि इराण यांच्यामध्ये वेपन्सचं स्मगलिंग होतं, त्यावर इस्रायलने हल्ला केला आहे. म्हणजे काय खरं काय खोटं हे समजत नाही, पण खऱ्या खोट्याच्या मध्ये कुठेतरी काहीचा अवलंबून किंवा चालू आहे. आणि दोघांचेही प्रयत्न मध्यस्थामार्फत चालू आहेत. डायरेक्ट किंवा थेट बोलणी त्यामध्ये चालू नाहीत असं एकंदरीत जाणवतं आहे. काही बातम्या आहेत, पण मला स्वतःला विचाराल तर मी या अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा 2 गोष्टी होऊ शकतात की एक, क्रूड कमी होत आहे, क्रूडचा भाव कमी होतो आहे आणि क्रूडचा भाव वाढतो आहे. तर मग आपण क्रूडचा भाव वाढल्यावर काय होईल आणि क्रूडचा भाव कमी झाल्यावर काय होईल हे विचार करून 1 महिन्यासाठी 1-1.5 महिन्यासाठी ट्रेड घेऊ शकतो छोटा. दोन्ही बाजूचे शेअर डिलिव्हरीला घ्यायचे. म्हणजे क्रूडचा भाव कमी झाला तर समजा एशियन पेंट वाढत आहे किंवा BPCL वाढत आहे, तर ते 25 शेअर डिलिव्हरीला घेऊन ठेवायचे. आणि क्रूडचा भाव वाढला तर समजा ONGC वाढत आहे किंवा रिलायन्स वाढत आहे, तर ते थोडे शेअर घेऊन ठेवायचे. म्हणजे का वाढलं की आपल्या एक विभागाचे शेअर वाढतात, आपल्याला फायदा होईल. आणि क्रूड कमी झालं की
दुसऱ्या विभागाला फायदा होईल अशा पद्धतीचा आपण एक पेअर ट्रेड घेऊ शकतो आणि डोक्याला त्रास न होता त्याची डिलिव्हरी घेऊन ठेवायची, म्हणजे दोन्ही बाजूनी फायदा होतो. आणि आत्ता तर एप्रिलमध्ये रिझल्ट लागायला सुरुवात होईल. एप्रिलमध्ये आपल्याला त्याचा डिव्हिडंड पण मिळू शकेल आणि सगळं मार्केटच टोटली कमी झालं आहे, भाव कमी झाले, त्यामुळे रिझनेबल भावात मिळेल. काल कोणीतरी मला सांगितलं होतं की तुम्ही पर्टिक्युलर शेअर सांगू नका, आम्हाला उदाहरण देऊन समजावून द्या. तर काल मी जे तुम्हाला चांगले शेअर म्हणजे काय हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, ते शोधायचे कसे. आता बघा, त्याच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर इंडिगोचा शेअर खूप पडला आहे. आता इंडिगोची मोनोपॉलीच आहे, चांगली कंपनी आहे, ग्रोथ रेट चांगला आहे, डिव्हिडंड देते आहे, ए ग्रुपची कंपनी आहे आणि त्यांना स्पर्धा करायला कोणीही नाही. म्हणजे कितीही तिकिटाचे दर वाढले तरी लोकांना जावंच लागत आहे, लोक जातातच आहेत. आणि सरकार आणि इंडिगोमध्ये ताळमेळ चांगला दिसतोय की इंडिगोनी सांगितलं की क्रूडचे भाव वाढलेत, आम्हाला परवडत नाही आहे, तर सरकारने जी कॅप लावली होती ती उठवली आहे. म्हणजे असं तुम्ही पाहू शकता की त्या कंपनीच्या बाबतीत कॉम्पिटिशन असता कामा नये. म्हणजे तिने भाव वाढवला की तक्रार जास्त होत नाही, गरजेची गोष्ट असते आणि सातत्याने ग्रोथ होत राहते. अशा कंपन्या तुम्ही शोधल्यात तर आणि भाव पडला आहे. म्हणजे आधी ज्या इंडिगोमध्ये गोंधळ झाला होता त्यामुळेही पडला, आता क्रूडचा रेट वाढला त्यामुळेही पडला. तरीसुद्धा आपल्याला पैसे अडकवायचे नाही आहेत, आपली कॅश किती आहे हे बघून अडकवायचे आहेत. तर ज्या दिवशी इंडिगोचा शेअर पडत असेल आणि मार्केटही पडत असेल त्या दिवशी आपण 2 शेअर 5 शेअर आपल्या ऐपतीप्रमाणे घेऊ शकतो. कारण माझी पण खूप ऐपत आहे असं नाही, तर मी स्वतः जसे डिसिजन घेते तसे तुम्हाला सांगते. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. टाटा स्टीलनी त्यांची सबसिडियरी म्हणजे टी स्टील होल्डिंगमध्ये 1,680 कोटीमध्ये स्टेक घेतला. TVS मोटरनी 12 रुपये डिव्हिडंड जाहीर केला. HDFC लाईफ त्यांना आयकर विभागाकडून 126 कोटींची टॅक्स नोटीस मिळाली आणि त्याच्यावर 45.55 कोटी व्याज. NTPC ग्रीन नेक्स्ट्राडेट लिमिटेड बरोबर रिन्युएबल एनर्जीसाठी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट शोधायचं म्हणून त्यांनी MOU साईन केलं. वारी एनर्जी त्यांनी ग्लास उत्पादन करणारा प्लांट ते सुरू करणार आहेत आणि त्यांच्या सबसिडियरीमध्ये 3,900 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीला 2023-2024साठी 189 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली आहे. नाटको फार्मा त्यांचा ॲग्रोकेमिकल्सचा बिझनेस नाटको क्रॉप हेल्थ सर्व्हिसेस या नावाने ते डिमर्ज करणार आहेत आणि आत्ताचे जे शेअर होल्डर आहेत त्यांना एकाच एक प्रमाणात नाटको क्रॉप हेल्थ सायन्समधला 1 शेअर मिळेल. सीगल इंडिया यांना आंध्र प्रदेशामधल्या पूर्व ग्रीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेडकडून 2 ऑर्डर्स मिळाल्या आहेत 298 कोटीच्या आणि पूर्वाह ग्रीनकडून
397 कोटीची पण त्यांना ऑर्डर मिळाली आहे. युनायटेड स्पिरिट्स रॉयल चॅलेंजर स्पोर्ट्समधला 100% स्टेक त्यांनी 16,600 कोटीला विकला आहे. हा स्टेक त्यांनी AB ग्रुपचं जे कन्सॉर्शियम आहे त्याला ते विकणार. म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ग्रुप, बोल्ट आणि ब्लॅकस्टोन यांचं सगळ्यांचं कन्सॉर्शियम आहे, त्यांना विकणार. त्यामुळे सन TV-कडे जो IPLची टीम आहे, सनरायझर्स हैदराबाद IPL फ्रँचाईज, त्याचं व्हॅल्युएशन वाढलं. त्यामुळे सन TVचा शेअर गेले 3-4 दिवस वाढतो आहे. किंवा मार्केट कसंही असलं तरी सन TVचा शेअर तेजीत राहतो आहे. अडाणी विल्मर ॲग्री म्हणजे AWL ॲग्री त्यांनी फॉर्च्यून आटा विथ मल्टीग्रेन लॉन्च केला आहे. WPIL स्टर्लिंग पंपमधला 100% स्टेक त्यांनी 2.34 मिलियनला ते विकणार आहेत. HDFC लाईफ 172 कोटींची टॅक्स डिमांड नोटीस मुंबई टॅक्स अथॉरिटीकडून मिळाली आहे. BPCL त्यांच्या जॉईंट व्हेंचरला 10 KTPA नुमालीगड रिफायनरीला ग्रीन हायड्रोजन सप्लाय करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. आणि बारगड इथे बायो इथेनॉल रिफायनरी त्यांनी कमिशन केली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्सला 189 कोटी टॅक्स डिमांड. RBLला सुद्धा 92 कोटीची टॅक्स डिमांड. डी-मार्टनी तेलंगणा, आंध्र प्रदेश इथे 2 नवीन स्टोअर उघडली आहे. आता त्यांची स्टोअरची संख्या 469 झाली आहे. क्रिसिलला सुद्धा 121 कोटीची टॅक्स नोटीस. ॲक्मे सोलर BESS प्रोजेक्टची 2nd फेज त्यांनी सुरू केली. आणि सम्मान कॅपिटलमध्ये 66% स्टेक ॲव्हेन्यूर घेणार आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले मंदीत राहतील ते पाहूया. आज मी बहुतेक शेअर तेजीत दिले. मार्केटसुद्धा तेजीत राहील असं एकंदर दिसत आहे. तर सम्मान कॅपिटल, टाटा पॉवर, पिढीलाईट, एशियन पेंट, टिटाघर, मी मगाशी तुम्हाला इंडिगोचा शेअर सांगितला त्याचप्रमाणे तुम्ही एशियन पेंटचा सुद्धा शेअरचा विचार करू शकता. कारण आता मे महिन्यात लग्नसराई असते. क्रूड वाढलं त्यामुळे एशियन पेंटचा भाव शेअरचा कमी झाला आहे. एशियन पेंटची मोनोपोली आहे. परत A ग्रुपमधला शेअर आहे. चांगला डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. त्यामुळं आणि मार्केट शेअर पण चांगला आहे. डेट इक्विटी रेशो अगदी कमी आहे. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एशियन पेंटसाठी सुद्धा विचार करू शकता. टिटाघर वॅगन, युनायटेड ब्रिव्हरीज, अडाणी पॉवर, मुथूट फायनान्स, मन्नापुरम फायनान्स, टायटन, हिंदुस्तान कॉपर, टेक महिंद्रा, दीपक फर्टिलायझर, हिंदुस्तान झिंक, NTPC ग्रीन, पॉवर ग्रिड, BPCL, इंडिगो, एस्कॉट्स. म्हणजे माझ्या वाचनात आलं की
उत्तर प्रदेशाने त्यांना काहीतरी 250 का 254 एकरच्या आसपास जमीन दिली आहे प्लांट लावण्यासाठी. इंजिनियर्स इंडिया, सरकार काहीतरी गॅस रिझर्व तयार करणार आहे पुढे तुटवडा पडू नये म्हणून. तर इंजिनियर्स इंडिया कन्सल्टिंग करतं. MM4G, बलरामपूर, त्रिवेणी इंजिनिअरिंग, CEAT, इन्फोसिस, फिनिक्स मिल, ज्योती लॅब, सन TV आणि सॅगिलिटी हे शेअर दिले. बघूया, आज तरी मार्केट तेजीत राहील असं वाटतंय, पण उद्या सुट्टी आहे त्यामुळे शेवटपर्यंत ती तेजी कितपत राहील हे सांगता येत नाही. कारण पुष्कळ लोक त्यांची जी हे आहे पोझिशन जी आहे ती कॅरी करत नाहीत, कारण शुक्रवारी काय होईल हेच सांगता येत नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तेजी टिकेल नाही टिकेल याचा अंदाज देता येत नाही, पण तेजीत उघडेल एवढं मात्र नक्की. 400 ते 500 पॉईंट सेन्सेक्समध्ये सेन्सेक्स हे तेजीत उघडू शकेल. बघूया नंतर काय होतं आहे ते. नमस्ते.